सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य। साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी रवी कोरडे यांच्या भुंड्या डोंगरांचे दिवस या दुसऱ्या कविता संग्रहाचे प्रकाशन प्रसिद्ध कवयित्री अनुराधा पाटील यांच्या हस्ते आणि प्रसिद्ध समीक्षक चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले। मराठवाडा साहित्य परिषदेच्या नांदापूरकर सभागृहामध्ये 12 जानेवारी रोजी संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे प्रकाशन श्रीधर नांदेडकर यांच्या तुला प्रकाशनाने केले आहे। अर्श पब्लिकेशन पुणेचे मालक दिलीप चव्हाण आणि प्रसिद्ध कवी संदीप जगदाळे पैठण यांनी भुंड्या डोंगरांचे दिवस या कविता संग्रहावर सूचक असे भाष्य केले। यावेळी सभागृहामध्ये अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। दखनी स्वराज्य न्यूजसाठी महेंद्र नरके, छत्रपती संभाजीनगर। रवी कोरडे यांच्या संग्रहावर भाषण करावं दिलीप चव्हाण। चंद्रकांत पाटील सर आहेत। पाटील सरांना आम्ही जवळजवळ 12 वर्ष आता पुण्यामध्ये भेटतोय, पण सार्वजनिकरित्या एखाद्या कार्यक्रमात एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ आहे। दुसऱ्या बाजूला अनुराधा पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ कवयित्री आहेत, मराठीमध्ये ज्यांची कविता कधीही जुनी होणार नाही अशी माझी खात्री आहे, अशा त्या कवयित्री आहेत। 2 इतके मोठे कवी आहेत, महाकाय कवी आहेत मराठीतले, आणि त्यांच्यासमोर कवितेबद्दल काही बोलणं, भाष्य करणं हे अतिशय अवघड काम आहे। की हा असा विचित्र प्रसंग येतो कधी की साक्षात शेक्सपियर बसलेला असून कोणीतरी तुम्हाला सांगावं की आता नाटकावर बोला म्हणून, तर ते जरा अवघड काम आहे। पण आता संदीपनी बरीच प्रदीर्घ अशी मांडणी केलेली आहे कविता संग्रहाबद्दल। तर मी कविता संग्रहाबद्दल थोडंच बोलेन, पण कविता संग्रहाच्या आजूबाजूचं बरंच आहे बोलण्यासारखं, ते बोलायला पाहिजे आपल्यासारख्या जाणत्या श्रोत्यांशी, म्हणून मी बोलतो। त्यामुळे संदीप जे काही बोलला त्याच्या आणखी तपशिलात मी जाणार नाही, आणि त्यात न जाता तुला प्रकाशन या संस्थेने रवी कोरडेंचा हा जो संग्रह केलाय भुंड्या डोंगरांचे दिवस, त्याच्या निर्मिती प्रक्रियेत मला सहभागी होता आलं ही माझ्यासाठी अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे। आणि मी असं मानतो की श्रीधर नांदेडकर आणि रवी कोरडे हे चंद्रकांत पाटील नावाच्या डोंगरावरती फुटलेले झरे आहेत, आणि मराठी कवितेमध्ये हे अतिशय महत्त्वाचे कवी पाटील सरांच्या सान्निध्यामुळे, पाटील सरांच्या संस्कारामुळे ज्या दर्जाची कविता ते लिहित आहेत मराठीमध्ये ती फार महत्त्वाची आहे। आपण सर्वप्रथम हे समजून घेतलं पाहिजे की कविता हा अतिशय आव्हानात्मक असा प्रकार आहे। काय झालं की 60 ते 80च्या दशकामध्ये जगभर आपण असं बघाल की एकाच वेळेला खूप प्रतिभावंत माणसं सक्रिय झाली होती, आणि त्यांनी सर्वोत्तम निर्मिती केली जगभर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये। आणि 90 नंतरच्या काळात काय झालं कोणास ठाऊक, पण एकाच वेळेला खूप सुमार माणसं सक्रिय झाली, आणि ती गँग करून सक्रिय झाली, वेगवेगळ्या गँग्स केल्या त्यांनी। त्यांना असं लक्षात आलं की 60च्या दशकातल्या लोकांनी जे काम केले, ज्या दर्जाचं काम केले, ज्या दर्जाची प्रतिभा त्यांच्याकडे होती, ज्या दर्जाची विद्वत्ता त्यांच्याकडे होती, ज्या प्रकारचे बौद्धिक श्रम आणि कष्ट त्या लोकांनी घेतले होते, तेवढे आपण घेऊ शकत नाही। तर आपल्यासाठी शॉर्टकट हाच आहे की आपण गँग करा, आणि शक्यतो मोठ्या शहरात गँग केली की खेड्यापाड्यातल्या भोळ्या भाबळ्या कवी लेखकांना असं वाटतं की मुंबईतला माणूस म्हणतो म्हणजे खरंच तसं असलं पाहिजे, कविता तशी असली पाहिजे, पुण्यातला माणूस म्हणतो म्हणजे कविता तशी असली पाहिजे। तर अशा प्रकारचं एक जे सांस्कृतिक आपण काय म्हणू उतार आपल्याला सगळ्या याच्यात दिसतो, आणि फार अपवादाने आपल्याला चांगलं काही बघायला मिळतं, खास करून सर्जनशील क्षेत्रामध्ये। ज्या प्रकारची चमक, ज्या प्रकारचा ब्रिलियन्स आपण ज्याला म्हणू, इंटेलेक्च्युअल ब्रिलियन्स, तो 90 नंतर फेड होतानाचा माझ्यासारखं जाणवतो, आणि अपवादाने। आणि म्हणून आपल्यासारख्यांना सुद्धा हा प्रश्न पडला पाहिजे की हे आपण समजून घ्यायला पाहिजे, कारण इतकी कविता लिहिली जाते, इतके संग्रह छापले जातात, इतकी मोठ्या प्रमाणावर निर्मिती आहे, तर त्याच्यात आपण चांगलं कसं निवडावं, चांगली कविता कशी शोधावी, कारण कविता हा असा एक फॉर्म आहे की ज्याच्यामध्ये असा एक वेगळा मानवी प्रकार आहे की ज्याच्यात
की कवीची संवेदनशीलता, कवीची बुद्धिमत्ता, त्याची कल्पकता आणि त्याचं भाषेसंबंधीचं जे आकलन आहे ते सगळं पणाला लागतं. आणि या चारही गोष्टींचा सिंथेसिस जेव्हा होतो, म्हणजे त्याची संवेदनशीलता, त्याची बुद्धिमत्ता, त्याची कल्पकता आणि भाषेचं त्याचं आकलन, ह्या जेव्हा प्रपोर्शनेटली ज्युडिशियसली एकत्र येतात तेव्हा चांगली निर्मिती होत असते. पण बऱ्याचदा आपल्याला असं दिसेल की जे संग्रह छापले जातात त्याच्यात बरेच लोक फक्त संवेदनशीलतेवर कवी म्हणून उभे राहू पाहतात, भावनिकतेवर कवी म्हणून उभे राहू पाहतात. काही जे आहे ते प्रायोगिक खेळ करून उभे राहू पाहतात, काहीतरी आपल्या प्रयोगाने लोकांना इम्प्रेस करायचा प्रयत्न करत राहतात, ज्याला ब्रेक सारख्या नाटककाराने पॉलिटिकली इम्पॉर्टंट अशा प्रकारच्या कलाकृती म्हटलेल्या आहे. म्हणजे काहीतरी खेळ करून दाखवणे, शब्दांची जगलरी करून दाखवणे, अशा प्रकारच्या गोष्टी करून अंतिमतः कलेला मारक अशा गोष्टी घडत असतात. खरं म्हणजे असं आहे की आपण सगळ्यांनी वाचक म्हणून आपली जबाबदारी असते की आपण गहू आणि किडे याच्यात फरक करायला आपण शिकलं पाहिजे वाचक म्हणून. आणि ते जर आपण शिकलो नाही वाचक म्हणून, तर असं होतं की कुठलाही माणूस, कुठलाही अतिशय सामान्य माणूस ज्याच्याकडे पैसा आहे, जो आपला संग्रह छापू शकतो येनकेन प्रकारे, त्याच्याही कवितेला आपण कविता म्हणतो. छापून आलं म्हणजे ती सत्य आहे. पण आपल्याला वाचक म्हणून ही सवय लागली पाहिजे की काही गोष्टी आपल्याला, खास करून ज्या राजकीय संहिता असतात, सांस्कृतिक संहिता असतात आणि धार्मिक संहिता असतात, ह्या आपण वाचक म्हणून फार काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत. राजकारणाशी संबंधित काहीही लिहिलं गेलं तर त्याच्या मागे पुढे खालीवर काय आहे ते आपण तपासलं पाहिजे वाचक म्हणून. सांस्कृतिक संहिता ज्या आहेत त्या सुद्धा आपण, म्हणजे कादंबरी, नाटकापासून ते जे जे निर्माण होतं सांस्कृतिक या सदराखाली, ते सुद्धा आपण काळजीपूर्वक बघितलं पाहिजे. आणि धार्मिक संहिता तर खूपच काळजीपूर्वक बघितलं पाहिजे. जे जे धर्माशी निगडीत आहे, धर्माशी संबंधित आहे, ते ह्या तीन गोष्टी यासाठी आपण काळजीपूर्वक बघितल्या पाहिजे की या तीनही गोष्टी आपली आयडेंटिटी घडवत असतात. आपण माणूस म्हणून कसे आहोत, आपण माणूस म्हणून कसे असणार आहोत आणि माणूस म्हणून आपण कसे होऊ शकतो, या तीनही गोष्टी या राजकीय, सांस्कृतिक आणि धार्मिक संहिता ठरवत असतात. आणि म्हणून आपण या तीनही गोष्टींकडे अतिशय काळजीपूर्वक बघितलं पाहिजे. आणि वाचक म्हणून आपल्याला पहिला प्रश्न असा पडायला पाहिजे की हा जो संग्रह आहे, कोणतेही पुस्तक जेव्हा येतं एखाद्या भाषेमध्ये, हे पुस्तक का निर्माण झालं असेल, हे का लिहिलं गेलं असेल, म्हणजे कशामुळे हा कवी प्रेरित झाला असेल लिहायला, हा लेखक प्रेरित झाला असेल, वाचक म्हणून हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. दुसरा प्रश्न, आपल्याला कोणतीही संहिता जेव्हा आपल्या समोर येते तेव्हा हे कोणासाठी लिहिलेलं आहे, याचा वाचक वर्ग कोण आहे, याच्या डोळ्यासमोर कोण लोक आहेत ज्यांना हा लेखक किंवा कवी काही सांगू पाहतो. आणि तिसरा प्रश्न आपल्याला असा पडला पाहिजे वाचक म्हणून की कोणत्या धार्मिक, नैतिक किंवा राजकीय प्रेरणा याच्या मागे आहे की कवीला हे लिहावंसं वाटतंय. आणि बऱ्याचदा आपण ह्या गोष्टी काळजीपूर्वक बघत नसल्यामुळे सुमारांची सद्दी एकूण संस्कृतीमध्ये होत राहते आणि चांगले कवी जे आहेत ते बाजूला पडत जातात. यातला हा धोका आहे. जेव्हा आपण क्रिटिकली, चिकित्सक दृष्टीने कोणतीही संहिता वाचत नाही, कोणतेही पुस्तक वाचत नाही वाचक म्हणून, त्यावेळेला सुमार लोक सांस्कृतिक क्षेत्रात, धार्मिक क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रात धुमाकूळ घालत असतात. हा सगळ्यात मोठा धोका आहे. त्यामुळे जेव्हा आपण राजकारणामध्ये एवढा धुमाकूळ बघतो तर त्याची एक जबाबदारी आपल्यावर पण येते की आपण राजकारणाकडे चिकित्सकपणे बघत नाही. जेव्हा सांस्कृतिक क्षेत्रामध्ये एवढं अधपतन आपण बघत असतो तेव्हा त्याचा काही दोष हा रसिक म्हणून, वाचक म्हणून आपल्याकडे सुद्धा येत असतो की आपण सुमार गोष्टी उचलून धरलेल्या आहेत. जेव्हा धार्मिक क्षेत्रामध्ये एवढा धिंगाणा आपल्याला दिसतो की कुठलाही माणूस भगवे कपडे घातले की काहीही बोलायला मोकळा होतो,
हा जो सगळा धुमाकूळ चाललेला आहे याचं कारण असं की कुठेतरी त्या धर्माविषयीची सुद्धा जो चिकित्सा जी पाश्चात्य जगामध्ये कार्ल मार्क्सने केली होती, भारताच्या संदर्भात महात्मा फुलेंनी केली, त्या चिकित्सेबद्दल सुद्धा आपण गेल्या 200 वर्षात मला असं वाटतं की आपण तो चिकित्सक दृष्टिकोन कुठेतरी टाकून दिला आणि आपण पुन्हा त्या भावनिकतेकडे आणि पुन्हा श्रद्धेच्या दृष्टीने पुन्हा म्हणजे असे फोर्सेस आता सक्रिय झालेले आहेत की तुम्ही प्रत्येक गोष्ट ब्लाइंडली स्वीकारावी, फार चिकित्सा न करता स्वीकारावी, तुम्ही सगळ्या गोष्टींना फक्त छान म्हणावं, तुम्ही सगळ्या गोष्टींना फक्त चांगलं म्हणावं, असे फोर्सेस सक्रिय आहेत आणि ते 24/7 सक्रिय आहेत. म्हणजे धर्माच्या क्षेत्रात जे सुरू असेल त्याला तुम्ही चांगलंच म्हणा, राजकारणात जे सुरू आहे ते चांगलंच म्हणा आणि त्याच्याविषयी तुम्ही कोणतेही प्रश्न उपस्थित करू नका, असा जो एक माहोल तयार झालेला आहे. आणि ही जी काही भीड चेपलेली आहे करणाऱ्यांची, ज्यांनी राजकीय, सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्र नासवलेलं आहे, त्यांची जी भीड चेपलेली आहे त्याची जबाबदारी वाचक म्हणून आपल्यावर सुद्धा येते असं मला वाटतं. वाचकांनी ज्या चिकित्सकपणे या सगळ्या गोष्टी बघायला पाहिजे होत्या, दुर्दैवाने गेल्या 30 वर्षाचा सीन असा आहे की तेवढ्या चिकित्सकपणे ते होत नाही. आणि पाटील सरांसारख्या माणसाला तर कायम ह्या गोष्टीचं दुःख आहे की मराठीमध्ये नीट समीक्षा होत नाही, ती निव्वळ मित्र समीक्षा असते. मित्रांनी एकमेकांची तारीफ करणे, मित्रांनी एकमेकांना चांगले म्हणणे, अशा पद्धतीची समीक्षा होत असते. त्यामुळे खऱ्या खोट्यातलं अंतर धुसर होत जातं आणि ते धुसर होऊ नये ही आपली सुद्धा जबाबदारी वाचक म्हणून असं मला वाटतं. मला रवी कोरडे हा कवी मराठीमध्ये यासाठी महत्वाचा वाटतो आणि हे कदाचित मला असं वाटतं की तो ज्या कवीच्या सहवासात आहे सातत्याने त्याच्यावर पण असेल. कारण श्रीधर नांदेडकरांच्या कवितेमध्ये त्याच्या ज्या श्रीधर नांदेडकरांच्या ज्या ओळी आहेत काही त्याचे इकोज मला रवीच्या कवितेत जाणवते, ही खूप चांगली गोष्ट आहे. पाटील सरांच्या कवितेचा सुद्धा खूप खोल संस्कार त्यांच्या कवितेवर आहे. आणि ह्या दोन्ही कवींचं ज्या म्हणजे सामाजिक दृष्ट्या जर तुम्ही बघायला गेलात तर ज्या जात वर्गातले हे दोन्ही कवी येतात ती जाणीव ओलांडून ते खूप पुढे निघून गेलेले आहेत. मराठीतली कलाकृती किंवा मराठीतली साहित्यकृती जर कुठे कोलॅप्स होत असेल, कोसळत असेल, तर स्वतः कवी किंवा कलावंत आणि मराठी सिनेमा हे तर त्याचं उत्तम उदाहरण आहे. मराठी नाटक हे त्याचं उदाहरण आहे. काही अपवाद वगळता मराठी मध्ये बहुतांश जे या सगळ्या क्षेत्रामध्ये आहेत ते आपल्या जात जाणीवेवरती मात करू शकलेले नाही. चंद्रकांत पाटील सर असतील, अनुराधा पाटील मॅडम असतील किंवा श्रीधर नांदेडकर असतील, हे लोक त्या जात जाणीवेच्या पलीकडे गेलेले आणि तोच संस्कार रवी कोरडेंवर सुद्धा आहे. तुम्ही रवीच्या कवितेत जर बघितलं त्यांनी असं लिहिलंय की कंगालपणात ज्यांनी खिसे भरले माझ्या आनंदानं किंवा धावले माझ्या सुखाला त्यांचं सुख समजून, त्यांचं तर ठाऊक नाही मला कोण, आणि ज्या पाण्यानं वाचवलं एका दुर्धर आजारातून तो शोधला होता अशा हातानं ज्याचं घर उभं होतं संकोचून गाव कुसा बाहेरच्या कोपऱ्यावरती. तो जातीच्या इतका पलीकडे गेलेला आहे. ज्या वर्गातनं जिथं जे आपलं लोकेशन आहे, जन्माला कुठे जन्माला आहे कोणाच्याच हातात नाही, ज्या लोकेशनवर तो जन्माला आला असेल ते पार्थतून ट्रान्सेंड होणं, त्याच्या पलीकडे जाणं. आणि मला असं वाटतं की मराठीतले कवी कलावंत नेमकी इथे माती खात असतात. नेमक्या त्यांच्या ज्या कलाकृती कोसळतात ते एक जातीय जाणीवेवरती मात करू शकत नाहीत. रवी कोरडे हा महत्वाचा कवी याही दृष्टीने ठरतो. आणि दुसरं की त्याची कवितेची जी व्याख्या आहे त्यांनी केलेली ती मला फार महत्वाची वाटते. तो कवितेकडे कोणत्या दृष्टीने बघतो, त्यांनी म्हटलंय की म्हणजे कवितेबद्दलच्या ज्या धारणा असतात पारंपरिक, त्यापेक्षा वेगळी धारणा आणि महत्वाची जी म्हणजे ती कविता ब्रेक म्हणतो तशी पॉलिटिकली इम्पॉर्टंट व्हायची नसेल तर कवितेला जिंकायच्या नसतात निवडणुका, तर उन्मादाच्या पराभवाचं शक्तीसूत्र रचायचं असतं. माणुसकीचा वेल हिरवा राहावा म्हणून. आणि मला ही रवीने केलेली कवितेची व्याख्या, कविता कशासाठी लिहायची, त्याच्या कविता लिहिण्याचं प्रयोजन त्यांनी ज्या पद्धतीने इथं मांडलेलं आहे की हे माणुसकी जिवंत राहावी. आणि जेव्हा माणुसकी जिवंत राहावी असं वाटतं तुम्हाला, माणूस हिरवा राहावा, माणुसकी हिरवी राहावी यासाठी जेव्हा तुम्ही संघर्ष करता, मला असं वाटतं की अटळपणे तुम्ही इथल्या व्यवस्थेच्या विरोधात उभे राहता. रवी कोरडे या संबंध संग्रह जर तुम्ही काळजीपूर्वक बघितला तुम्हाला लक्षात येईल की रवी कोरडे धर्म व्यवस्थेला भिडायचा प्रयत्न करतोय संग्रहात.
रवी कोरडे जाती व्यवस्थेला घेण्याचा प्रयत्न करतोय आणि जात आणि धर्म हे दोन्ही आपल्या समाजातले, भारतीय समाजातले वास्तव आहे. इथले सगळे गुंते जातीने आणि धर्माने निर्माण केलेले आहेत. मानवी नातेसंबंधाला नासवण्याचं काम सुद्धा जात आणि धर्म या दोन फॅक्टर्सने केलंय आणि रवी कोरडे मोठ्या हिमतीने या दोन्ही गोष्टींना आव्हान देत उभा आहे कवी म्हणून, असं मला वाटतं. आणि मराठीमध्ये अशा प्रकारचे कवी अधिकाधिक निर्माण होणं ही मराठीची गरज आहे. मराठी जर टिकायची असेल, मराठी कविता जर मराठीच्या पलीकडे तिची स्वीकार्यता वाढायची असेल, तर मराठी कवींना एक मार्ग रवी कोरडेच्या कवितेतनं जाताना आपल्याला दिसतो. तो हा आहे की इथल्या ज्या शोषण व्यवस्था आहेत, शोषक व्यवस्था आहेत, त्यांच्याशी तुम्हाला थेट त्यांच्या समोर उभं राहावं लागेल, त्यांना भिडावं लागेल, तर तुमची कविता इथल्या शेतमजुराला, इथल्या शेतकऱ्याला, इथल्या कष्टकऱ्याला आपली वाटू शकते. रवी कोणत्या बाजूने उभा आहे? जसं म्हणजे मार्क्सवादी चिंतनातला महत्वाचा तुम्ही बघता कुठून, समाजाकडे बघता कुठून बघताय तुम्ही? जेव्हा तुम्ही प्रॉलेटरिएटच्या बाजूने बघता, तळातल्या माणसाच्या बाजूने समाजाकडे बघता, तेव्हा तुम्हाला तो वेगळा दिसतो. रवी कोरडे हा कवी तळातल्या माणसांच्या नजरेतनं समाजाकडे बघतोय, त्यामुळे तुम्ही सहज रिलेट करू शकता. तो गाव खेड्यातल्या माणसांच्या नजरेतनं बघतोय सगळ्या गोष्टी. तो तिथल्या विसंगती पण टिपतो. तो विसंगतींना क्षम्य मानत नाही. त्या विसंगती सुद्धा त्याच्या धारदार नजरेतून सुटत नाहीत आणि त्या विसंगती सुद्धा त्या संग्रहामध्ये आलेल्या आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हा अतिशय महत्वाचा कविता संग्रह मराठीत आलेला आहे आणि आपण सगळ्यांनी त्याचं मनापासून स्वागत केलं पाहिजे. त्याने अशा छोट्या छोट्या माणसांची नोंद घेतली की ज्यांना आपल्या समाजाने इनव्हिजिबल करून टाकलंय. कारण कोण व्हिजिबल असावं आणि कोण इनव्हिजिबल असावं ह्याचं एक राजकारण असतं. आणि लेखक आणि कवीची एक नैतिक जबाबदारी असते की जी माणसं अदृश्य केली जातात समाजातनं, त्यांना केंद्रस्थानी आणायचा प्रयत्न करणं, त्यांना परिघावरनं ते लोकांच्या नजरेत येतील, त्यांची सुखदुःख, त्यांच्या वेदना लोकांसमोर येतील हे करणं, हे लेखकाने नाही करायचं, कोणी करायचं? मग भाषा कशासाठी वापरताय? अरुण काळे म्हणायचं की हस्ताक्षर सुधारण्यासाठी कोणी कविता लिहित नाही. ज्या समाजाला बोलता येत नाही, ज्याचा आवाज नाही, ज्याचे विधानसभेत आणि लोकसभेत लोक प्रतिनिधी नाहीत, ज्याचं ग्रामपंचायतीत कोणी नाही, ज्याचं जिल्हा परिषदेत कोणी नाही, त्या समाजाच्या वेदनांची सुद्धा जाणीव रवी कोरडेंना आहे. आणि गावच्या सातबाऱ्यात ज्यांची नोंद नाही अशा माणसांची नोंद सुद्धा रवी कोरडेने घेतली, म्हणून तुम्हाला अतिशय महत्वाचा आणि मोठा कवी वाटतो. थँक्यू.